स्पर्शिका छेदिका कोनाचे उपप्रमेय. प्रमेय आहे वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्शबिंदूतून काढलेली जीवा यांच्यातील कोन त्या कोनाने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात अंतरखंडित केलेल्या कोना एवढा असतो हे सिद्ध करा. आता ह्या आकृतीवरून आपण पक्ष लिहूया. पक्ष आहे वर्तुळात AB ही वृत्तछेदिका आणि BC स्पर्शिका आहे. कंस ADB हा कोन ABC ने अंतरखंडित केलेला आहे. तर आपल्याला साध्य करायचं आहे कोन ATB एकरूप आहे कोन ABC. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथे हे दोन कोन आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. आता याची सिद्धता कशा प्रकारे करायची आहे ती लक्षात ठेवा. तर इथं म्हणूया आपण सिद्धता. आता आपल्याला इथे कोन ABC हा स्पर्शिका छेदिकेमुळे झालेला कोन हा त्यांनी खंडित केलेला कंसाचा अर्धा आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. इथे म्हणूया कोन ABC बरोबर 1/2 मापन कंस ADB. त्याला विधान क्रमांक 1 म्हणूया. त्याला कारण देऊया आपण स्पर्शिका छेदिका प्रमेय. त्याचप्रमाणे कोन ATB बरोबर अर्धा आहे मापन कंस ADB. याला विधान क्रमांक 2. याला कारण अंतर लिखित कोनाचे प्रमेय. आता गुणधर्म तोच, फक्त इथे कारण वेगवेगळे आहेत. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. आता विधान 1 आणि विधान 2 चा जर विचार केला तर विधान 1 आणि 2 च्या उजव्या बाजू सारख्या आहेत 1/2 मापन कंस ADB आणि 1/2 मापन कंस ADB. तर ह्या उजव्या बाजू जर सारख्या असतील तर डाव्या बाजू सुद्धा सारख्या होतील. इथे विधान 1 आणि 2 मधून आपण ATB हा बरोबर आहे कोन ATB आणि ABC. इथे विधान 1 आणि 2 वरून. आता जर यांची मापे सारखी असतील तर ते एकरूप असणार आहेत. आणि कोन ATB एकरूप आहे कोन ABC आणि हे सिद्ध.